नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो एका अशा मंचावर जिथे संगीत आहे जरासं वेगळं, नृत्य आहे जरासं आगळं, जिथे भक्तीचा फुललेला मळा आहे आणि कलेला नाविन्याचा लळा आहे. त्या मंचावर ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते अंगाशी. सिंदबाद नावाचा एक खलाशी होता. तो सफरीवर निघायचा. त्याला अनेक नवनवीन गोष्टी मिळायच्या. आपण या कलासागरात डुंबत डुंबत वेगळ्या सफरीवर निघालो आणि अचाट अफाट आणि अद्भुत अशा कला आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या कलाकारांमधलं माणूस पण आपल्याला जोखता आलं आणि खूप मजा आली. खऱ्या अर्थानं खूप नवीन नवीन गोष्टींचा शोध लागला. मला तरी लागलाच, अनेक प्रेक्षकांना लागला. आणि तो शोध लावता लावता एक अत्यंत कठीण काम, खरं तर लोभसवाणं पण तरीही कठीण काम ज्यांनी केलं त्या परीक्षकांचं स्वागत करूया. मकरंद देशपांडे सर आणि मुग्धा गोडसे यांचं. महाराष्ट्राला शाहिरी परंपरा नवीन नाही. महाराष्ट्राची एक ओळख शाहिरी परंपरेमुळे सुद्धा आहे. तरुणांच्या रक्ताला देशप्रेमाची दिशा देण्याचं काम अनेक शाहिरांनी केलं. तीच परंपरा, तोच वारसा जपण्याचं काम आजही अनेक लोक करतायत. त्याचपैकी एक शाहीर देवानंद माळी आणि त्यांचे सहकारी सांगली येऊन येतात. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. छान मेल्या मृद्याला या वावसार. ही महाराष्ट्राच्या पण शाहिरी ऐकली, अनेक पोवाडे ऐकले. शाहिरीमध्ये फटका हा प्रकार आहे. शाहिरी फटका तो कसा म्हणाल? अरे येगळं मला दिसतं यार बाबा, येगळं मला दिसतं या.
वेगळं चावायचं वेगळं चावायचं वेगळं मनात हे नसतं या बोलायचं नसतं यार बाबा वेगळं मला दिसतं या वेगळं मला दिसतं यार बाबा वेगळं मला दिसतं या वेगळं मला दिसतं यार बाबा वेगळं मला दिसतं या जाईल त्या विभागामध्ये जाईल त्या भागामध्ये आणि जाईल त्या गावामध्ये सगळं वेगळंच अरे गाव गावाला उत्सव जत्रा गाव गावाला उत्सव जत्रा गावात वर्गणी पुढारी 17 पंचानं लावलाय पैशाला कात्रा मोर तमाशाला म्हातारा मोत्रा काय घडलं याच्या डोळ्याला दिसना माग बी बसना अरे डोळ्याला दिसना माग बी बसना गर्दी मध्ये घुसतया जाता जाता अनेक नमुना अहो धान्याच्या कोट्यात घुस शिरली धान्याच्या कोट्यात घुसई शिरली सांगत्यात समद्याला साखर सरली सांगत्यात समद्याला साखर सरली न मागल्या दारानं घरात भरली अन पुढारी सुटलं गावाला लुटलं पुरं गाव फसतया बोलायचं शाहीर शाहीर मी मुजरा करतो तुम्हाला आधी क्या भाव शाहीर वा ही सुरुवात मकरंद सर वा मी म्हणालो तो काल एका एपिसोड मध्ये तर या मुलाने तारून नेलं होतं तुम्हाला आणि आज यांनी सुरुवात केली वा खरं तर शाहीर तुम्ही जेव्हा गाता तेव्हा कोणीच काही बघू शकत नाही कुठेही इकडे तिकडे असंही मी म्हणालो होतो पण आज या मुलानंतर तुम्ही गायला आलात तेव्हा मला पुन्हा पुन्हा असं वाटत होतं हा कधी गाणार आहे सर एक बोलू हा याची रेसल आम्ही कधी घेत नाही हे लहान म्हणायचं आहे आणि हे करायचं आहे हे कधीही नाही फक्त याला एक वेळ सांगावं लागतं तुला उद्या हे गाणं म्हणायचं आहे एवढं बस आजच घ्या आजच आज ठरवलं नव्हतं की हा गाणार आहे पण गाऊ शकला मला असं वाटतं याचं बरंचसं श्रेय मी शाहिरांना देईन आणि त्यांच्या कुटुंबाला देईन कारण का त्याच्यावर ज्या प्रकारचे संस्कार होत आहेत माझ्या मते त्याचं हे माझ्या मते फळ असावं आणि खूप छान मुग्धा मोठे शाहीर आणि छोटे शाहीर तुम्ही दोघांनी आज एक मस्त परफॉर्मन्स केला आणि ह्याच्या रक्तात अशी ही शाहिरी आणि कला अशी आहे आणि तुमच्यामुळे ती आणि तुमच्या सगळ्या संस्कारांमुळे हे संस्कार दिसत आहेत खूप छान खूप छान आता पदक किती मिळत आहेत तुम्हाला ते पाहूया आपण मकरंद सर 10 10 आणि मुग्धा मॅडमची जी मेडल्स आहेत ती आपल्याला एपिसोडच्या शेवटी कळणार आहेत कालच्या एपिसोडची आणि आजची मेडल्स आणि एकूण जी 40 पदकं आहेत कालची आणि आजची मिळून त्यापैकी यांना एकूण किती पदकं मिळाली ते एपिसोडच्या शेवटी कळेल धन्यवाद साहेब थँक्यू